हाय युट्यूबर्स, ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तुम्हाला माहिती आहे का मी आता कुठे आहे? तर अलिबागची वन डे ट्रिप करता करता मी आता येऊन पोहोचले मुरुडला। आणि इथे आपल्या भारतातील सगळ्या जलदुर्ग किल्ल्यांचा ज्याला राजा समजला जातं तो म्हणजे मुरुड जंजिरा। तोच किल्ला आज मी बघायला आले की तो किल्ला नेमका कसा आहे ते, कारण चारी बाजूनी पाण्याने पूर्ण वेढलेला खाऱ्या पाण्याच्या समुद्रामध्ये मधोमध असणारा हा मुरुड जंजिरा किल्ला आहे। तो नेमका कसा आहे तो आपल्याला बघायचा। तर आता मी इथे आले आहे, आपल्याला बोटीने जायचं आहे इथून। तर बोटीसाठी जे तिकीट आहे त्या तिकीट काढायला एवढी गर्दी आहे, खूप लाईन आहे, जी तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता। खूप गर्दी आहे लाईनला। सो आता तिकीट काढते आणि त्यानंतर जेव्हा बोटीमध्ये बसेल तेव्हाच आपण भेटूयात आणि बघूयात आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये की मुरुड जंजिरा किल्ला नेमका आतमध्ये कसा आहे तो। तर बघा 100 रुपीजचे तिकीट आहे जे घेऊन मी आता बोट मध्ये बसले आणि दाखवते तुम्हाला बोट मध्ये सगळे लोक कसे बसले। आणि इथे समोर आपल्याला किल्ला दिसतो पण किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही, तो आपल्याला तिथे गेल्याशिवाय दिसणार नाही। सो आपण आता जायचंय किल्ल्यापाशी। तुम्हाला दाखवते की बोट मध्ये कसे सगळे बसलेत आणि कशी बोट जाते आपली किल्ल्यापर्यंत। बोट मधून उतरले आणि किल्ल्याच्या दिशेने फक्त चालत राहिले। खूप वेळ चालले पण किल्ल्याचा दरवाजा काही दिसेना। आणि इथे बघा ही अशी कसरत करून आपल्याला जायची किल्ल्यापाशी। त्यामुळे याच्यावरून आपल्याला कळतं की त्यावेळी शत्रूला इथला दरवाजा दिसणं तर पॉसिबलच नाही, कारण आपण इथे किल्ल्यापाशी येऊन पण आपल्याला तो दरवाजा दिसत नाहीये। आपल्याला हे अशा वाटेने जायचंय, अशा वाटेने गेल्याच्या नंतरच आपल्याला तिथे तो दरवाजा दिसणार आहे। तोपर्यंत इथला किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला दिसत नाही। तर मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आत जाऊया आणि आत जाऊन बघूयात किल्ला। तर हा आहे मुख्य प्रवेशद्वार मुरुड जंजिरा किल्ल्याचा। खूप मेहनतीने प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचले आणि मला हा प्रवेशद्वार मिळालाय। आता इथून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आत गेल्यावरती आपल्याला तिकीट आहे। जसे आपण आतमध्ये बोटीची फेरी तिकीट घेतली होती 100 रुपयाची, तसे आपल्याला आतमध्ये 25 रुपयाची एक तिकीट आहे, जी घेतल्यानंतरच आपल्याला आतमध्ये किल्ला सफर करायला मिळणार आहे। आज जाऊया, तिकीट काय ते बघूया आणि मग पूर्ण किल्ला फिरून घेऊया। चारी बाजूने भक्कम तटबंदी असलेला मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा आहे त्याचा दरवाजा। इथे आपल्याला तिकीट घ्यायचे आत जाण्यासाठी। तिकीट घेऊन आपण पूर्ण किल्ला फिरूयात। किल्ल्याच्या आतमध्ये तिकीट घेऊन आले मी। किल्ल्याच्या आतमध्ये एंटर केल्यावरतीच आपल्याला बघा लेफ्ट साइडला एक गोड्या पाण्याचा तलाव दिसतो। चारी बाजूनी खाऱ्या समुद्राने वेढलेल्या या जंजिरा किल्ल्यामध्ये 2 तलाव आहेत, त्याच्यामधलं हे एक आहे
गोड्या पाण्याचा तलाव आणि त्या दुसऱ्या बाजूला एक विहीर आहे गोड्या पाण्याची. चारी बाजूने जर खारं पाणी असेल तर तरीही आतमध्ये गोड्या पाण्याचा हा एवढा मोठा तलाव त्यावेळीच्या लोकांना पाणी पुरवठा करत होता. फायनली कॅन्डिड फोटो आला तुमचा. भारताच्या इतिहासात सेकंड या थर्ड नंबर असणारी सगळ्यात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी आणि तीच ही तोफ आपल्या समोर आहे आता. आकाराने प्रचंड मोठी. तुम्ही पण या साईडला आहे ना, तुमचा अर्धा आपला किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बरोबर वरती आहे हे तोफ आणि या तोफेचा जो समोरचा भाग आहे हा बरोबर किल्ल्याच्या वरच्या भागाला. इथून शत्रूवरती हल्ला करायला एकदम काय म्हणतात ते मोक्याची जागा आहे आणि तिथेही ठेवली आहे कलाल बांगडी. आणि आपल्याला आजूबाजूला अजून छोट्या छोट्या तोफा बघायला मिळतात. टोटल 572 तोफा आहेत या किल्ल्यावरती. या आकाराने छोट्या तोफा आहेत आणि जी आपण पाहिली कलाल बांगडी ती सगळ्यात मोठी भारताच्या इतिहासातली तरी सेकंड या थर्ड नंबर आय थिंक आहे ती लार्जेस्ट मध्ये. ग्रुप चालला बरं का. इथे बघा तुम्हाला माझ्या मागे जी 3 मजली इमारत दिसते ती अजूनही बघा किती भक्कम आहे. आणि तुम्ही जर इथे पाहिलात किल्ल्यावरती तर आपल्याला खूप ठिकाणी अशा भिंती पडलेल्या किंवा आता बऱ्यापैकी सगळं कमी कमी होताना दिसेल, पण ती भिंत बघा अजूनही आपल्याला 3 मजली जशी उभे आहेत तसे त्याच्यावरती आय थिंक होतं बघा. आपल्याला 4था मजलाही दिसतो त्याच्यावरती होत असेल. आतमध्ये जरी हे थोडं थोडं कमी होत आलं असेल तरी त्याची चारही बाजूची जी तटबंदी आहे किंवा जो चारही बाजूची भिंती आहेत त्या 40 फुटाहून अधिक उंच आहेत आणि त्या अजूनही भक्कम आहेत. कारण चारी बाजूने समुद्रामध्ये असणारं हे छोटंसं बेट आहे ज्याच्यामध्ये हा किल्ला आहे मुरुड जंजिरा, जो अजूनही व्यवस्थित स्थितीमध्ये भक्कम आहे. आणि इथे बघा आपल्याला आणखी एक तोफ बघायला मिळते बघा. इकडे अजून छोट्या छोट्या तोफा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्यावरती नंबरिंग केले. आपण तिथे 3 तोफा पहिला जे सगळ्यात मोठी तोफ आपण बघितली कलाल बांगडी, त्यानंतरच्या 3 तोफा नंतर इकडे 4 नंबर 5 नंबर 6 नंबर अशा प्रत्येक तोफेवरती आपल्याला नंबर दिलेत. आणि या मुरुड जंजिरा किल्ल्याला जलदुर्ग किल्ल्यांमधील सगळ्याचा राजा असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं की हा किल्ला अजिंक्य आहे. भारताच्या इतिहासामध्ये सगळ्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला असा आहे की जो आजपर्यंत कोणालाही जिंकता आलेला नाही, त्यामुळे याला अजिंक्य किल्ला असं बोलतात. तिथे आपण 7 तोफा पाहिल्या ना. आता इथे पुढे आल्यावरती बघा इथे 8 नंबर पासून पुन्हा चालू आहे तोफा. 8 9 10 11 12 13 14 15 असं. नक्कीच ह्या किल्ल्यावरती अजून त्या सगळ्या तोफा अस्तित्वात आहेत, जशा होत्या तशाच आहेत आणि प्रत्येक तोफेवरती नंबर लिहून ठेवलाय जेणेकरून आपल्याला कळेल की ऍक्च्युअल मध्ये किती तोफा इथे आहेत. आणि ही त्यावेळी केलेली या किल्ल्याची संरचना आहे. एकदम रेखीव आकर्षक आणि भक्कम मजबूत अशी आहे. फक्त दगडांच्या सहाय्याने हे एवढा भक्कम किल्ला पाण्याच्या आतमध्ये बांधलाय. आता मी ज्या वाटेने चालते
याला मुरुड जंजिरा किल्ल्याची बाजारपेठेची बाजारवाट बोलतात. आणि त्यावेळी इथे बाजार भरायचा. हे जे तुम्हाला दिसतंय या इथे त्यावेळी दुकानं लावायचे भाजीपाल्यांची आणि या इथे असा बाजार भरायचा. आणि याची हाईट यासाठी उंच आहे की त्यावेळी लोक घोड्यावर बसून बाजार करायचे आणि बाजाराची जी वाट आहे किंवा बाजाराचा जो एरिया आहे तो हा असा आहे. जात नाही बोटो मी आज बोट गेली तर मी नेतो तुम्हाला उगाच काहीतरी खेळ काढलं जातो पाण्यात. काय चांगलं अनुभव मिळाला की ते फोटोवाले तसेच बोलत. आणि इथे असणारी धान्य कोठारे, त्यात ही बाजारपेठ आणि आजूबाजूचा हा खोल्या किंवा आजूबाजूचा पूर्ण परिसर हा एवढा मोठा आहे की एका व्हिडिओ मध्ये हे सगळं कॅप्चर करणं मला पॉसिबल नाही. सो तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करा आणि सगळं बघा, कारण किल्ला खूप मोठा आहे. पूर्ण गाव या किल्ल्यामध्ये वसलेला होता. आणि हे बघा, तर अशा वाटेने वर जाऊन या वरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय इथे छोटी छोटी दुकानांमध्ये बाजार भरायचा. रात्रीच आपण घेऊन जाऊ. तर आपण सुरुवातीला जे पाहिलं ते होतं गोड्या पाण्याचा तलाव आणि ही आहे गोड्या पाण्याची विहीर. आणि ही एवढी मोठी विहीर आहे जी पूर्ण गावाला पाणी पुरवठा करायची. आणि या विहिरीच्या दोन्ही बाजूला बघा हे अशा प्रकारचं, जर आपण विहिरीच्या दोन्ही बाजूला बघितलं तर या बाजूने पाणी या बाजूला येतंय. यासाठी कारण तलाव किंवा विहीर ही एवढी मोठी आहे की तिथे जाऊन पाणी काढणं पॉसिबल नाही. तर हे या मार्गाने पाणी इथे येतं आणि या पायऱ्या उतरून आपण खाली येऊन आपलं भांडं इझिली भरून घेऊन जाऊ शकतो. सो हे तलाव म्हणजे इथपर्यंत आपल्याला यायची गरज नाही, इथून आपण पाणी काढून घेऊन जाऊ शकतो. अशी ही रचना त्यावेळी केलेली होती या किल्ल्यावरती. आणि ह्या तलावाला अजूनही किंवा या विहिरीला अजूनही पुरेपूर पाणी आहे वरपर्यंत, ते तुम्हाला दिसतंय. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला मासे दिसत आहेत, खूप मोठ्या मोठ्या आकाराचे मासे आहेत त्याच्यामध्ये. तर आता बघा मी किल्ल्याच्या वरच्या पॉइंटला आले. इथून आपल्याला पूर्ण किल्ला पाहता येतोय. आणि किल्ल्याच्या आजूबाजूला चारी बाजूला जो समुद्र आहे तो कसा किल्ल्याला वेढलेला आहे किंवा किल्ल्याच्या बाजूने कसं चारी बाजूला पाणी आहे हे सगळं आपल्याला इथून बघायला मिळतंय. त्यासोबतच किल्ल्यामध्ये असणारी ही गोड्या पाण्याची विहीर, गोड्या पाण्याचा तलाव, सोबत तिकडे असणारा तोफा आणि हा किल्ला आणि चारी बाजून असणारा हा निळसर पाण्याचा अथांग समुद्र सगळंच आपल्याला इथून नीट बघायला मिळतंय. अजून अशा खूप गोष्टी आहेत त्या किल्ल्यामध्ये ज्या आपल्याला इथे आल्यावरती बघायला मिळतात. जेवढं मला पॉसिबल झालं ते सगळं मी कॅप्चर केलंय, तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. बाकी सगळं बेसिक किंवा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की इथे विजिट करा, कारण इथे येण्यासाठी आपल्याला एवढाही काही खर्च नाहीये. आणि इथे आल्यानंतर आपल्याला अशा खूप गोष्टी बघायला मिळतात की ज्या त्यावेळी आपण फक्त ऐकलेल्या होत्या आणि त्या रिअल मध्ये आपल्याला ते एक्सपिरियन्स करायला मिळतात, इथे सगळ्या बघायला मिळतात. सो नक्की इथे विजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओ मध्ये, एका नवीन लोकेशन मध्ये. थँक्यू.